श्री अरविंद विचार मंचच्या या चिंतनमालेत श्री अरविंदांचे गीतेवरील निबंध या ग्रंथातला आज आपण 13वा निबंध बघतोय। या निबंधाचं शीर्षक आहे यज्ञाचा भोक्ता। यज्ञाचा भावार्थ या शीर्षकाचा निबंध आपण गेल्या 3 आठवड्याच्या व्याख्यानांमध्ये बघितला। आपल्या हृदयात, आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात यज्ञ असणे याचा अर्थ काय हे त्याच्यातून थोडंफार आपल्याला समजू शकेल। आता या यज्ञाचा भोक्ता कोण? या यज्ञाची जी आपण आहुती देणार आहोत त्या आहुती प्राप्त कोणाला होईल हे आपण इथे बघण्यापूर्वी थोडंसं आपण मागे जाऊ। मागे असं जाऊ की गीताशास्त्र, गीता हे तत्वज्ञानाचं शास्त्र आहे, जीवनाचं शास्त्र आहे, ते शास्त्र याचा मूलभूत आधार असलेल्या गोष्टींची एकदा उजळणी करूया। गीताशास्त्र हे वेदांताच्या मूलभूत सत्यावर आधारित आहे हे आपल्याला माहिती आहे। वेदांताचं मूलभूत सत्य काय आहे? 3-4 मुद्दे आहेत त्याचे। पहिला मुद्दा आहे सर्व अस्तित्व। जे काय अस्तित्वात आहे ते सर्व एकमेव ब्रह्म आहे। दुसरा मुद्दा आहे संपूर्ण जीवन, कोणाचंही असो, मानवाचं, पशु पक्ष्यांचं, ज्या कोणते असेल, ज्या कोणाचं संपूर्ण जीवन आहे ते संपूर्ण जीवन हे ब्रह्माचे चक्राकार भ्रमण आहे। तिसरा मुद्दा आहे सर्व जीवन हा एक दिव्य प्रवास। चौथा मुद्दा आहे त्यातला की मध्यंतरी या प्रवासाच्या मध्यंतरी वाटचाल आहे, काही काळापर्यंत वाटचाल आहे, सरळ मार्गाने जाणं आहे, त्याच्यानंतर वळण आहे, ते वळण एकदम मागे वळायचं आहे, अबाउट टर्न आहे, मागे वळायचं आहे आणि मागे वळून पुन्हा अंती ईश्वरात तो प्रवास समाप्त होणार आहे। असं हे चक्राकार भ्रमण आहे। जिथून निघालो तिथेच पुन्हा परत पोचणार आहे। हे आधारभूत तत्व घेऊन गीतेची रचना झाली आहे। गीतेमध्ये या पायावर पुढची सगळी इमारत रचलेली आहे, त्यामुळे ही तत्व आपल्याला सतत सातत्याने लक्षात ठेवावी लागतात, विचारात घ्यावी लागतात आणि त्या तत्वांचा परामर्श सुद्धा घ्यावा लागतो। हा परामर्श घेताना आपल्याला सर्वात प्रथम आता पहिलं आलं की हे सर्व अस्तित्व एकमेव ब्रह्म आहे। सर्व अस्तित्व म्हणजे प्रकृती, सृष्टी, निर्मिती, जे काय आहे ते, ही प्रकृती
जी आहे ही प्रकृती अभिव्यक्तीची करणी आहे. प्रकृतीच्या अभिव्यक्तीची करणी. प्रकृती ही ईश्वराची शक्ती आहे. प्रकृती ईश्वराची शक्ती आहे. ईश्वर हे तत्व आहे आणि हे तत्व कुठल्याही शक्तीशिवाय व्यक्त होऊ शकत आणि ती शक्ती सुद्धा कुठल्याही रूपाशिवाय व्यक्त. एक तत्व व्यक्त होण्यासाठी कुठली तरी शक्ती लागते. ती शक्ती दृश्यमान होण्यासाठी कुठलं तरी रूप लागतं. त्यामुळे प्रकृती ही ईश्वराची शक्ती आहे. ईश्वर प्रकृतीचा दिव्य आत्मा आहे. हे सगळं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे कारण ते शेवटी चक्राकार आहे. सर्व काही एकच जर असेल तर मग ते त्यात वेगळं काढणं मोठं कठीण जातं. मग ते शोधायचं कशात काय आहे ते. तर त्याच्यामध्ये प्रकृती ही ईश्वराची शक्ती आहे. ईश्वर हा प्रकृतीचा दिव्य आत्मा आहे. प्रकृतीच्या करणीचा म्हणजे ते प्रकृतीच्या हातून जे प्रकृतीमध्ये जे काय घडत आहे, त्रिगुणात्मक गोष्टी घडतात आहे, त्रिगुणांमुळे ज्या गोष्टी घडतात आहे त्या करणीचा, त्या कर्माचा स्वामी ईश्वर आहे. पुढची गोष्ट म्हणजे प्रकृतीच्या रूपातला रूपधर. प्रकृतीचं ते रूप व्यक्त झालेलं आहे ते रूप धारण करणारा. रूपधर म्हणजे रूप धारण करणारा. त्या प्रकृतीचं रूप धारण करणारा देही, ते देह धारण करणारा तोही ईश्वर आहे. म्हणजे सगळं कसं झालं? अस्तित्व ब्रह्म आहे म्हणजेच ईश्वर आहे. त्याची अभिव्यक्ती म्हणजे प्रकृती आहे. त्याची शक्ती म्हणजे प्रकृती आहे. हे जरी असलं तरी प्रकृतीचा दिव्य आत्मा पुन्हा ईश्वर. शक्ती जरी असली तरी ती शक्ती कार्यरत होण्यासाठी जी चेतना लागते ती चेतना म्हणजे ईश्वरच आहे. या ईश्वराची जाणीव, हा ईश्वर जिथे तिथे प्रत्येक ठिकाणी आहे याची जाणीव, त्याचा संकल्प, या ईश्वराला काय करवून घ्यायचा आहे तो संकल्प, त्या संकल्पाचं ज्ञान, त्या संकल्पाची किंवा त्या ईश्वराची इच्छा प्रकृती आपल्या करणीने व्यक्त करत असते, आपल्या कृतीने व्यक्त करत असते. म्हणजे काय झालं? प्रकृतीच्या कृतीतून म्हणजे सृष्टीच्या प्रत्येक कृतीतून, सृष्टीमध्ये या जीवसृष्टीमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या, प्राणीमात्राच्या, सजीव निर्जीवांच्या सगळ्यांच्या प्रत्येक कृतीतून ईश्वराची जाणीव, त्याचा संकल्प, त्याचं ज्ञान आणि त्याची इच्छा व्यक्त होत असते. कसं आहे की जे आत आहे ते बाह्य रूपाने व्यक्त करण्यासाठी जे काही माध्यम असतं त्यातनं ते व्यक्त होत असतं. काहीतरी आतमध्ये आहे, त्याची इच्छा आहे आणि ती इच्छा व्यक्त करण्यासाठी ते ज्याच्या आत आहे त्याच्यातर्फे, त्याच्या द्वारा ते व्यक्त होत असतं. गर्भाची आवडी मातेचा डोळा म्हणतात. आईला डोळे लागले तर त्या गर्भाची आवड आहे. गर्भस्थ जे शिशु आहे त्याला ते हवं आहे म्हणून आईला डोहाळे लागतात आहे असं आपल्याकडे म्हटलं जातं. तसं ही प्रकृती जी आहे ती जर पूर्ण माता असेल, ती सृष्टी असेल तर तिच्या गर्भामध्ये ईश्वर आहे, कारण तिचा दिव्य आत्मा ईश्वर आहे आणि त्याला जे जे काय हवं आहे, जे जे काय वाटतं, जी जी काही इच्छा आहे, जे काही करण्याचा संकल्प त्याचा आहे तो सगळा तो या सृष्टीच्या, प्रकृतीच्या विविध करणींमधनं म्हणजे विविध कृत्यातनं, विविध कर्मांमधनं व्यक्त करावं. ही या संकल्पनेची दुसरी बाजू. हे कसं व्यक्त झालंय? ते अक्षर ब्रह्म आहे,
जर त्याचं अस्तित्व एकमेव ब्रह्म आहे तर हे एकमेव ब्रह्म कसं इतक्या सगळ्या रूपांमध्ये व्यक्त झालाय, तर हे असं व्यक्त झालं. तर हा जो प्रवास आहे गर्भातून पुन्हा गर्भाकडे, म्हणजे प्राणी मात्रांच्या गर्भातून पुन्हा परमेश्वराच्या गर्भात जाऊन पोचणे, हा जो प्रवास आहे हा प्रवास एक यज्ञ आहे. हाच मुळामध्ये एक यज्ञ आहे आणि हा यज्ञाचा भाग तो यज्ञ आहे. त्याचा आरंभ त्याच्याचपासून होतो. यज्ञाचा आरंभ ईश्वरापासून होतो. प्रवासाचा आरंभ, प्रवास हा यज्ञ आहे म्हणून प्रवासाचा, म्हणूनच यज्ञाचा आरंभ ईश्वरापासून होतो. मधल्या काळामध्ये ज्या सगळ्या घटना घडलेल्या असतात, गोष्टी घडलेल्या असतात, त्या त्याच्यासाठी घडत असतात आणि ह्या प्रवासाचा शेवटही त्याच्यातच होतो. हे चक्र आपल्याला माहित आहे, सृष्टीचं चक्र आपल्याला माहिती आहे. पावसाच्या उदाहरणाचं आपण चक्र सांगतो, आपण लहान मुलांपासून समजावून सांगत असताना हे समजावत असतो की समुद्राचं पाणी, मग समुद्राच्या पाण्याची वाफ होणार, मग त्या वाफेचे ढग होणार, मग ते ढग बंद आकाशात जाणार, त्याला गारवा लागणार, मग त्याचा पाऊस पडणार, मग पाऊस तो नद्या नाल्या तळी समुद्र हे सगळे भरणार आणि ते भरून ओसंडून वाहून पुन्हा समुद्रात जाऊन मिळणार. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. आकाशातनं पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंब जसा पूर्ण कुठूनही आला कसाही आला तरी तो पुन्हा सागरातच जाऊन मिळतो आहे. हे चक्र जसं आहे, हे चक्र जे आहे या चक्राला प्रवास म्हटलेला आहे, त्याला यज्ञ म्हटलेला आहे. आणि हा प्रकृतीचा प्रवास आहे. आणि हा प्रवास कोणत्या रूपाने आहे? क्षर पुरुषाच्या. सर्व गोष्टींचा हा जो व्यवहार चालू आहे हा क्षर पुरुषांच्या रूपाने व्यवहार विनिमय सुरू आहे. अक्षर पुरुष आणि क्षर पुरुष हे आपण बघितलं, या संकल्पना. अक्षर पुरुषातून निर्माण झालेला क्षर पुरुष, त्या क्षर पुरुषाच्या संतोषासाठी, समाधानासाठी ईश्वरी जाणीव, अक्षर पुरुषातून निर्माण झालेला क्षर पुरुष त्या पुरुषाच्या समाधानासाठी, संतोषासाठी ईश्वरी जाणीव प्राणाच्या आणि मनाच्या व्यवहारात तद्रूप होऊन जाते, त्याच्यासारखीच होते. म्हणजे कसं? छोटस जन्माला आलेलं जे बाळ आहे त्याच्या संतोषासाठी, त्याच्या आनंदासाठी, त्याच्या सुखासाठी त्याची आई तद्रूप होऊन जाते, त्याच्यासाठीच होऊन जाते, लहान होऊन जाते, त्याच्याशी खेळायला लागते, बोबडं बोलायला लागते, त्याच्याबरोबर रांगायला लागते, त्याच्याबरोबर लोळायला लागते, सगळं काही त्याच्यासारखं करायला लागते. तशासारखी ही ईश्वरी जाणीव या क्षरपुरुषाच्या समाधानासाठी प्राण आणि मन यांच्यात तद्रूप होऊन जाते. प्राण आणि मन यांच्यासारखे होऊन जाते, यांच्या व्यवहारात मग्न होऊन जाते आणि मग त्या ठिकाणी जगाचा प्रवास सुरू होतो. ईश्वरी जाणीव कुठेतरी आत मुक्त होते आणि जगाचा प्रवास सुरू होऊन जातो. या प्रवासात कुठेतरी प्रकृतीचं समापन होतं. या प्रकृतीचा प्रवास आहे, हा व्यवहाराचा प्रवास आहे, हा संपणारा प्रवास आहे, याला शेवट आहे. त्यामुळे कुठेतरी तो प्रवास सरळ 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 चालायला वळण नाहीये, त्याला शेवट आहे, एकदम सरळ जाणारा प्रवास आहे. कितीही वळणांनी गेलं तरी तो एकच रस्ता आहे, मार्ग एकच आहे. वळणं वाटत असली तरी ती वळणं नाहीत, मार्ग एकच आहे, एकाच ठिकाणी जाऊन पोचणार आहे. आणि कुठेतरी एका ठिकाणी जाऊन पोचल्यानंतर तो मार्ग संपतोय, डेड एंड समोर येतोय. असं जेव्हा होतं त्यावेळी माणूस काय करतो? परत फिरतो, अबाउट टर्न, एकदम मागे वळतो आणि मागे वळून ज्या रस्त्याने आला त्या रस्त्याने पुन्हा चालायला लागतो, परत जायला लागतो. कारण आता तो ओळखी झालाय रस्ता, चुकण्याची संभावना नाहीये. मग निदान कमीत कमी आता पुढे जाऊ शकत नाहीये तर मागे तर परत फिरू आणि आपण जिथून आलो, ज्या मुक्कामापासून आलो त्या मुक्कामी तर परत जाऊ, कारण आता पुढे जाऊच शकत नाहीये.
काहीच नाहीये पुढे, तेव्हा आपल्याला परत फिरणं भागच आहे. या उद्देशाने म्हणून जेव्हा परत तो फिरायला लागतो त्यावेळी तो परत आत्म्याच्या शोधासाठी फिरतो. जेव्हा बाह्य भौतिक गोष्टी संपतात, बाह्य आणि भौतिक गोष्टी त्यांच्या चरमसीमेला पोहोचतात, त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचतात, ज्या ठिकाणून पुढे काहीच नसतं, पुढे जाता येत नाही, तेव्हा त्यांना परत फिरायला. आणि हा जो परत फिरण्याचा प्रवास आहे तो भौतिकाच्या शोधाचा नसतो, कारण भौतिकाची सीमा संपलेली आहे. मग हा जो शोध आहे हे आत्म्याचा शोध आहे. आत्म्याच्या शोधासाठी ती जाणीव परत फिरते. ईश्वरी जाणीव, पुन्हा पहा, ईश्वरी जाणीव ही जेव्हा भौतिकतेच्या भोवती गुंफलेली आहे त्यावेळी जोपर्यंत ती भौतिकता आहे तोपर्यंत ती ईश्वरी जाणीव त्याच्या बरोबर त्याच्यासारखी फिरत राहते. मुलाचं आईचं उदाहरण, ते छोटंसं बाळ आहे, त्याच्या भोवती आईचं विश्व आहे, दिवसभर त्याच्या भोवती आहे, त्याच्याबरोबर त्याच्यासारखं बोबडं बोललं, चाललं, रांगणं बिंगणं हे सगळं आहे. मग ते बाळ मोठं होत आहे तरी ती त्याच्या भोवतीच आहे. मग त्याचा शाळा आहे, अभ्यास आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळं आहे, तरीही त्याच्या भोवती आहे. मग होता होता एक क्षण असा येतो की त्याची गरज संपते. ते जे मूल आहे ते मूल त्याचं स्वतंत्र आहे, त्याची गरज, आईची असलेली त्याची गरज संपलेली आहे, तेव्हा ती आई त्याच्यापासून परत फिरते. आता तिने फिरायला पाहिजे आणि मग परत पुन्हा आपल्या मूळ याच्याकडे यायला पाहिजे. अगदी जेव्हा 2-3 मुलं होती, 3-4 मुलं, जास्त मुलं होत होते तेव्हा असं होत असेल नाही का, एक बाळ मोठं झालं, ते मोठं झालं, ठराविक पर्यंत आलं, मग त्याची गरज संपलेली आहे आणि पुन्हा दुसरं बाळ पोटात आलं तर मग त्याच्याकडनं पुन्हा परत त्या दुसऱ्या बाळाकडे पोचलेली आहे, असं होत असेल. आता एकच एक मुलं असतं त्यामुळे असं होत नाही, ती आई परत फिरत नाही आणि मग त्याच्या संसारामध्ये उगाच लडबड करत. जाऊ दे, तो विषय आपला नाही, त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण वळू नये. आपण हे आत्मा परमात्माच्या गोष्टी बोलतोय आहे. त्यामुळे परमेश्वराची ही जी सृष्टी आहे, ही भौतिक सृष्टी आहे, हिच्याबद्दलचा अभ्यास जेव्हा संपतो त्यावेळेला कोणालाही परत फिरावंच लागतं, कारण की तिथे समापन आहे, तिथे शेवट आहे, तिथे पुढे जायला मार्ग नाहीये. तर विज्ञानाची गती खुंटली असं म्हटलं जातं. अत्यंत आजारी असलेल्या मनुष्याच्या संदर्भामध्ये सगळे प्रयोग झाल्यानंतर, त्याच्यावर औषधोपचार वगैरे सगळं करून झाल्यानंतर डॉक्टर सांगतात आता आम्ही थांबलोय, आता आमच्या जवळ करण्यासारखं काही शिल्लक उरलेलं नाही, तुम्ही प्रार्थना करा. आमच्याजवळ करण्यासारखं काही शिल्लक उरलेलं नाही. ही भौतिकतेची, ही बाह्य विश्वाची, ही जगताची ही चरमसीमा आहे. त्यामुळे भौतिक गोष्टीत करण्यासारखं काही उरलेलं नाही असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा तो परत ती ईश्वरी जाणीव जी या देहीमध्ये त्याच्यासारखीच होऊन गेलेली असते, ती परत फिरते, परत वळते. आणि त्यावेळेला मग हा जो सगळा भौतिकतेचा पसारा आहे तो पसारा कमी होतो, प्रवृत्ती संपते आणि निवृत्तीचा प्रवास सुरू होतो. प्रवृत्ती संपून निवृत्तीचा प्रवास सुरू होतो. आपल्याकडे आपल्या सेवेमध्ये सुद्धा सेवानिवृत्ती असते, की आपण जे काम करतो आहोत आपल्या ठराविक एका शक्तीपर्यंत आपण ते काम करू शकू, भौतिक शक्तीपर्यंत असं ठरवून, असं गृहीत धरून अमुक एक वय ठरवलं की हे निवृत्तीचं वय आहे, यानंतर तुम्ही निवृत्त व्हा. म्हणजे हे तुमच्या समोर दिलेलं हे काम तुम्ही नका करू, हे भौतिक काम हे करून खूप झालं, हे आता तुम्ही करण्याची आवश्यकता नाही, तुमच्या जागी दुसरं कोणीतरी करेल, ताज्या दमाची व्यक्ती. आता तुमच्यासाठी हा शेवट आहे, तुम्ही परत फिरा म्हणजे तुम्ही दुसरं काहीतरी करा. तुमच्या प्रकृतीला, तुमच्या आवडीनिवडींना, तुमच्या छंदांना, ज्या गोष्टी तुम्ही मागे टाकलेल्या चरितार्थासाठी त्या पुन्हा सुरू करा. आणि त्याचा एक अर्थ असतो, भौतिकतेची प्रवृत्ती संपली आहे म्हणजे माझी निवृत्ती सुरू झालेली आहे. ती निवृत्तीचा प्रवास
म्हणजे पुन्हा आत्म्याकडे परतण्याचा प्रवास आहे. हा प्रवास पुन्हा सुरू झालाय, म्हणजे थांबलो नाही. निवृत्ती म्हणजे थांबणं नाही, निवृत्तीचा प्रवासच आहे. आणि हा प्रवास कठीण आहे. पायांनी चालायचं नाही, वाहनात बसून जायचं नाही, घोड्यावर बसून जायचं नाही, विमानात बसून जायचं नाही, कुठे आघाडीत बसून जायचं नाही. हा प्रवास जो आहे मनातून करायचा प्रवास आहे. मनाच्या वाहनामध्ये बसायचं आहे आणि आत्मज्ञानाच्या स्टेशनवर जाऊन उतरायचं. त्याला किती वेळ लागेल, त्याला तो प्रवास कसा असेल, खडतर असेल, सुसह्य असेल, असह्य असेल, हे आपल्याला काही माहिती नाही, कारण आपण त्या मार्गाने जाऊन नाही बघितलं ना अजून. प्रवृत्तीच्या मार्गाने चालत होतो आपण, आणि प्रवृत्तीच्या मार्गाने चालत असताना ज्या सगळ्या सुखसुविधा आपल्या सगळ्या भोवती होत्या त्या सगळ्यांचा आधार घेत आपण ते आनंदाने कालक्रमणा केली. न मिळाल्या सुखसुविधा तेव्हा ज्या अडीअडचणी आल्या त्यांच्यावर मात केली आपण, कारण आपण कर्मवीर होतो ना, प्रकृतीचे देही होतो. सगळ्या रजोगुण आणि सगळे कर्म आपल्या जवळ बरोबर होती, त्यामुळे आपण त्याच्यावर मात करत गेलो, संकटांवर मात करत गेलो, युद्ध करत गेलो आणि हा संसार सागर पार केला. संग्राम, जीवन संग्राम आहे तो जीवन संग्राम यशस्वी केला. परंतु तरी एका ठिकाणी पोहोचल्यानंतर हा संग्रामही करायचा नाहीये. त्याच्यासाठी थांबवलंय आपल्याला नियतीने की आता थांबा, आता परत फिरा. त्यावेळी आपण निवृत्तीचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास मनातून सुरू होतो, आत्मज्ञानातून सुरू होतं. व्यवहारातल्या लहान लहान गोष्टी त्यावेळेला नकोशा वाटायला लागतात. त्यात अडकावं लागलं, जबरदस्तीने अडकावं लागलं की चिडचिड व्हायला लागतं. हे नाही करायचंय मला, पण करावं लागतंय. मग अशा वेळेला चिडचिड व्हायला ही या प्रवासात होणाऱ्या गोष्टी. प्रवृत्ती निवृत्तीचा हा खेळ सुरू असतो. प्रथम दृश्य गोष्टी यांचा विकास होतो. आपल्या आसपास ज्या दृश्य गोष्टी आहेत त्या गोष्टींचा विकास व्हायला लागतो. प्रवृत्तीच्या प्रवासाला जेव्हा सुरुवात होते, देही म्हणून जेव्हा आपण प्रवास करायला लागतो तेव्हा सगळ्या दृश्य गोष्टी आहेत त्या विकसित व्हायला लागतात. दृश्य क्रमशः प्रकट व्हायला लागतात. त्यावेळी त्या दृश्याच्या पोटातला जो आत्मा आहे त्याचा जो भाव आहे तो त्यावेळी गुप्त झालेला असतो. पण जेव्हा निवृत्तीचा प्रवास सुरू होतो तेव्हा हे दृश्य जग धुसर व्हायला लागतं. दृश्य गोष्टी हळूहळू हळूहळू अस्पष्ट व्हायला लागतात आणि आत्म्याचा क्रमशः विकास व्हायला लागतो. आत्मा आणि आत्मभाव व्यक्त व्हायला, हळूहळू हा भाव व्यक्त व्हायला लागतो. सृष्टीत लपलेलं दृश्य घटना ज्याची आपल्याला सूचना देत होत्या ते आत्मतत्व आपल्याला हळूहळू दिसायला लागतं, प्रकट व्हायला लागतं आणि पूर्ण व्हायला लागतं. कसं होतं? प्रक्रिया आहे. आपण एखादा चित्रपट बघायला तर सुरुवातीला आपल्याला आपलं मन जिथून आपण घरून आलो, कुठून आलो, काय आलो त्यावेळेला त्याच्या आधी ज्या कोणत्या गोष्टी होत्या त्या गोष्टींमध्ये असतं. मग हळूहळू चित्रपट सुरू होतो. मग त्या चित्रपटातली दृश्य साकार व्हायला लागतात. मग त्या दृश्यामध्ये आपण गुंतायला लागतो. मग गुंता आपण त्याच्यातलंच होऊन जातो. होता 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 ते संपतं. एक वेळ अशी येते का ती चित्रपट संपतो. जे काय सुखांत दुःखांत जो काय असतो त्या सगळ्या भावनांचा पगडा आपल्या डोक्यावर असतो. अगदी हास्यरस प्रधान असला तरी त्याचं हसून हसून पोट दुखलेलं असतं, त्याचाही पगडा आपल्याला अत्यंत आनंदाचा किंवा जो काय असेल तो पगडा असतो. दुःखांत असेल तर डोळे भरलेले असतात, कदाचित अश्रू वाहत असतात. या सगळ्या भावनांचा पगडा आपल्यावर असतो. पण तो जेव्हा तो चित्रपट संपतो आणि समोर पांढरा पडदा येतो त्यावेळेला आपण उठतो आणि त्यातून बाहेर पडतो. मग आपल्याला आपली जाणीव व्हायला लागते. आपण कुठे बापरे चला जायला पाहिजे, आता इतका उशीर झालेला आहे, अमुक वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे, पोहोचतोय की नाही हे सगळं सुरू होऊन जातं आणि आपण आपल्या विचारांमध्ये जायला लागतो आणि त्या दृश्यातून त्या सगळ्या ह्याच्यातून आपण बाहेर पडतो आणि आपल्या कामांकडे. तशासारखं
या विश्वाचा जो पसारा आहे, या पसाराची जी दृश्य आहेत ती दिसतात, त्याच्यात रमतो, त्याच्यामध्ये हसतो, खेळतो, रडतो, धडपडतो आणि मग जेव्हा हे संपतं त्यावेळेला आपण परत जातो. आणि हा परतीचा जो खेळ आहे, हा परतीचा प्रवास, त्यावेळेला आत्म्याचं रूप हळूहळू स्पष्ट, ते दुसरं झालं की हे स्पष्ट होतं. काही काही चित्रपट असे असतात की आपल्या डोक्यामध्ये जो विचार सोडून देतात, कितीतरी दिवस आपण त्या विचारांमध्ये असतो आणि त्याच विचारांमध्ये मग्न असतो आणि आपल्या डोक्यामध्ये दुसरं काहीतरी निर्माण होतं. हे जे दुसरं निर्माण झालेलं आहे, हे दुसरं अध्यात्माच्या प्रवासातलं, जेव्हा दुसरं अध्यात्माच्या प्रवासात असतं त्यावेळेला ते आत्म्याचं रूप असतं, तेही क्रमशः आणि हळूहळू स्पष्ट होत जातं व्यक्त क्षररूपात. क्षरक्षेत्रात पुरुष तत्व हे अमर्याद स्वरूपात प्रतीत होत असतं, जाणवत असतं, अनेक रूपांनी दिसत असतं. सर्व भूते हे त्याचं क्षररूपातलं स्वरूप आपल्याला दिसतं. जसं आत्मरूप स्पष्ट व्हायला लागतं, आपल्याला जाणवायला लागतं, तसं सगळ्यांच्या ठिकाणी असलेला तो परमेश्वर आपल्याला जाणवायला लागतो. आपण हळूहळू क्षमाशील व्हायला लागतो, हळूहळू आपण शांत व्हायला पाहिजे. लाखो भूतांच्या पाठीमागे ज्या देवांचं कार्य चाललेलं असतं, त्या देवांच्या आणि त्यांच्या कार्यांचा आत्मा आणि सामर्थ्य म्हणजे हे पुरुष तत्व आहे, हे आपल्या लक्षात येतं. त्याची जाणीव व्हायला लागते की हे सगळं कसं असेल, कसं होत असेल. आतापर्यंत जे होत होतं ते इतकं सहज वाटत होतं आपल्याला की त्याच्याबद्दल कधी विचारच करावा असं वाटलं नाही. त्याच्या मागे काय तत्व आहे आता कधी विचार करावा वाटला नाही. पण जेव्हा ते संपलं त्यावेळेला त्याच्या मागच्या तत्वाचा विचार आपल्याला करावासा लागेल. मग आपलं म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं, मनुष्याचं शांत आणि समर्याद व्यक्ती, ज्याला अंत आहे आणि मर्यादा आहेत, असं व्यक्तित्व या अक्षर पुरुषापासून उत्पन्न झालेल्या याची जाणीव आपल्याला व्हायला लागते की आपण त्याच्यापासून आहे. जे अविभाज्य आणि अनंत असं आहे, त्यातून अनेक जीव निर्माण झालेले आहे, जड पदार्थ निर्माण झालेले आहे, हे आपल्याला जाणवतं. त्याच्या आधाराने ते सगळे राहतात आणि सर्व चराचराशी अनासक्तपणे एकरूप होतात. त्यांना या नित्य अक्षर एकरूपतेची शांती आणि समता होतात. परत फिरून त्या ठिकाणी पोचलं, त्या पदी पोचलं की ते स्वरूप समजतं आणि मग त्या स्वरूपामध्ये दोन गोष्टी आहेत महत्वाच्या. अक्षर स्वरूपामध्ये एक शांती आहे आणि दुसरं समत्व आहे. शांती आणि समत्व ही भावना आनंददायी आहे. हे दोन्ही आनंद या क्षणी या ठिकाणी आपल्याला प्राप्त. या निबंधामध्ये, यज्ञाचा मुक्ता या निबंधामध्ये थोडंसं वेगळं तत्वज्ञान मांडलेलं आहे. ते आपल्याला थोडं समजून घ्यावं लागणार आहे. खूप एकदम वेगळं शक्य नाही आहे, त्यामुळे आपण इथे थांबूया आणि पुढच्या याच्यामध्ये आपण पुढचं पुढे जाऊया. धन्यवाद.